नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात. महावितरण भरती नोकरीचं ठिकाण जे आहे ते गिरवली इथं आहे. तर गिरवली एम-एस-सी-बी स्टेशनमध्ये ह्या सगळ्या ज्या काही जाहिराती आहेत, त्या जाहिराती निघालेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त बीड करता आणि लातूर करता सुद्धा महावितरणमध्ये ज्यांचं आय-टी-आय इलेक्ट्रिशियन कंप्लीट झालेलं आहे, अशांकरता सुद्धा एक जाहिरात निघालेली आहे. ती सुद्धा आपण अपडेट केलेली आहे. ती सुद्धा आपण नक्की व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अप्रेंटिसशिप पदाच्या ज्या जागा निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 10वी उत्तीर्ण, त्याचप्रमाणे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन-सी-व्ही-टी नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून आय-टी-आय 2 वर्ष 20 तंत्री इलेक्ट्रिशियन परीक्षा उत्तीर्ण असणे आपल्याला आवश्यक आहे. तर या संदर्भामधली जी मूळ जाहिरात आहे, ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही जी मूळ जाहिरात आहे, ही मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता, की 5 फेब्रुवारी रोजी म्हणजे कालच ही जाहिरात निघालेली आहे आणि याच्यामध्ये एकूण 15 जागा इथं आलेल्या आहेत आणि या पदाला अप्लाय करण्याकरता आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जी काही तारीख आहे, ती 11 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत राहील आणि इलेक्ट्रिशियन पदाला अप्लाय करत असताना एकूण 15 जागांकरता ज्यावेळी तुम्ही अप्लाय करत आहे त्याकरता आपल्याला मित्रांनो काही अटी शर्ती सुद्धा इथे यांनी दिलेल्या आहेत. तर या संदर्भामध्ये आपल्याला जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना भरती प्रक्रियेचं ठिकाण जे आहे ते कार्यकारी अभियंता 400 केवी ग्रहण केंद्र सव्वसो विभाग गिरवली मुकुंदराज नगर गिरवली तालुका अंबेजोगाई जीड जिल्हा बीड पिनकोड 431 519 हा आहे आणि या संदर्भामध्ये अप्लाय करण्याकरता आपल्याला मित्रांनो काही यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सुद्धा या जाहिरातीमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावरती गेल्यानंतर आपल्याला जो आस्थापना क्रमांक आहे तो टाकून आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो 1 वर्षाचा कालावधी आहे असंही यांनी इथं नमूद केलेलं आहे. तर या संदर्भामध्ये मित्रांनो, आपण जर आय-टी-आय इलेक्ट्रिशियन असाल तर आपण या जाहिराती करता आपण इलिजिबल आहात. तर आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि या जाहिरातीला आपल्याला ही जाहिरात कशी वाटली या संदर्भामध्ये सुद्धा आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.